नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मातीची चाचणी प्रत्येक किती वर्षानंतर केली पाहिजे? तर 3 वर्षानंतर केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, कोणते झाड नत्र स्त्रीकरण करीत नाही? तर सुरूचे झाड करत नाही. प्रश्न क्रमांक 3, मातीमध्ये कोणत्या कणाचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? तर वाळूचे प्रमाण असल्यास. प्रश्न क्रमांक 4, पाण्यासोबत खत देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर फर्टिगेशन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5, जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात कोणती आहे? तर सानेन ही आहे. प्रश्न क्रमांक 6, फुले यशोदा हे कोणत्या पिकाचे वाहन आहे? तर ज्वारी या पिकाचे वाहन आहे. प्रश्न क्रमांक 7, सोयाबीनमध्ये साधारण किती टक्के प्रथिने असतात? तर सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण हे 20% आणि प्रथिने हे 40%. प्रश्न क्रमांक 8, आर्का बंगारा हे खालीलपैकी कशाचे वाहन आहे? तर झेंडूचे वाहन आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य कोणते आहे? तर बिहार हे आहे. प्रश्न क्रमांक 10, अंगणात लावणारी जाणारी आंब्याची जात कोणती आहे? तर आम्रपाली ही आहे. प्रश्न क्रमांक 11, पंत कपोजिट ही कोणत्या पिकाची जात आहे? तर पालक या पिकाची जात आहे. प्रश्न क्रमांक 12, ऊसाच्या पानावर हिरवट पिवळसर रेषा त्यांच्या कारण रिकामी जागाची कमतरता आहे? तर लोहची कमतरता आहे. प्रश्न क्रमांक 13, मिरची या पिकाचे उगमस्थान कोणते आहे? तर दक्षिण अमेरिका हे आहे. प्रश्न क्रमांक 14, कोकण बहाडोली हे फळ पिकाची एक जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? तर जांभूळ या पिकाची जात विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठाचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? तर कृषी मंत्री हे असतात. प्रश्न क्रमांक 16, तीळ पेरताना सोबत रिकामी जागा मिश्र करतात? तर बारीक रेती मिश्र करतात. प्रश्न क्रमांक 17, मध्य पर्वतीतील देशांना संत्री निर्यात करताना फळांचे वजन रिकामी जागा ग्रॅम इतके असावे लागते? तर 150 ते 175 ग्रॅम इतके असावे लागते. प्रश्न क्रमांक 18, वालुकामय माती आणि उथळ जमीन जिथे जमिनीचे सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर तुषार सिंचन ही पद्धत उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 19, सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या साधनाची खालीलपैकी नावे काय? तर वरील सर्व आहेत. प्रश्न क्रमांक 20, डॉक्टर MS स्वामीनाथन हे रिकामी जागा संबंधित आहेत? तर हरित क्रांतीशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21, भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्याच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते? तर 8.56% एवढे पाणी जमिनीत मुरते. प्रश्न क्रमांक 22, तुषार सिंचन पद्धती विशेष कोणत्या जमिनी करता योग्य आहे? तर रेताड जमिनी करता योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23, कावेरी सोना रोहिणी हे भारतीय रिकामी जागा उत्कृष्ट जाती वाण आहेत? तर भाताच्या उत्कृष्ट जाती वाण आहेत. प्रश्न क्रमांक 24, भारतीय बागवानी अनुसंधान संस्थेने विकसित केलेल्या बिनबियाच्या जातीच्या कलिंगडाला कोणते नाव दिले आहे? तर अर्कमधुरा हे नाव दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 25, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? तर केळी या पिकांमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 26, काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो अशा रोगाला काय म्हणतात? तर एक्झार्थीमा असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? तर भुईमुंग या पिकामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. प्रश्न क्रमांक 28, टिका डिसीज हा रोग सामान्यत कोणत्या पिकावर आढळतो? तर भुईमुंग या पिकावर आढळतो. प्रश्न क्रमांक 29, रिकामी जागा या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलगोबीचे खोड पोकळ होते. तर बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलगोबीचे खोड पोकळ होते. प्रश्न क्रमांक 30, रिकामी जागा खतामुळे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. तर सेंद्रिय खतामुळे जमिनीचे गुणधर्म सुधारण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 31, मध्यवर्ती कंद पिके संशोधन संस्था कोठे आहे? तर तिरुवनंतपुरम केरळ येथे आहे. प्रश्न क्रमांक 32, सेंद्रिय पदार्थाचा जमिनीचा गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? तर जमिनीची जलधारण क्षमता वाढणे. प्रश्न क्रमांक 33, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या देशात आहे? तर फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? तर ठिबक या पद्धतीत. प्रश्न क्रमांक 35, टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळ पिकावर पडते? तर काजू या फळ पिकावर पडते. प्रश्न क्रमांक 36, जमिनीचा सामू रिकामी जागा असल्यास पिकांच्या वाढीसाठी योग्य असतो? तर 6.5 ते 8 एवढा असल्यास पिकांच्या वाढीसाठी योग्य ठरतो. प्रश्न क्रमांक 37, ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील रिकामी जागा प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. तर ऊसामध्ये सुक्रोज वाढवणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 38, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने असलेल्या बोरलॉग पुरस्कार रिकामी जागा क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल प्रदान केला जातो. तर कृषी या क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल प्रदान केला जातो. प्रश्न क्रमांक 39, पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी जास्त उपयुक्त ठरतो? तर कोरडवाहू क्षेत्रासाठी जास्त उपयुक्त ठरतो. प्रश्न क्रमांक 40, डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते आहे? तर इराण हे डाळिंब या पिकाचे जन्मस्थान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.